आता मातोश्री मीनाताई यांच्या पुतळ्यावर अज्ञातानं रंग टाकला याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय? नाही, खरं तर हे अतिशय निंदनीय घटना आहे, खेदजनक आहे. अशा पद्धतीनं कोण माथे फिरू आहे ज्याने अशा प्रकारचं कृत्य केलं. सरकारने, पोलिसांनी ताबडतोब अशा आरोपीचा शोध घेतला पाहिजे, रीतसर कडक कारवाई केली पाहिजे. मुख्यमंत्री असं म्हटले की कुणी किती सोबत आले किंवा नाही आले तरी मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार आणि हे लिहून घ्या असं जिंकणार असं आता कोणताही राजकीय पक्ष आम्ही जिंकणार मग ते थोडी म्हणणार की आम्ही हारणार आहे. ते हारणार आहे म्हणून जिंकणारे बोलत असतील एखाद्या वेळेस. कारण ज्या पद्धतीनं महानगरपालिकेची वाट या लोकांनी मागच्या काळात लावलेली आहे, रस्त्याची वाट लावली, मुंबई मागे नेली, मुंबईच्या जी महापालिका डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं पुढे नेली होती, आर्थिकदृष्ट्या सक्षम केली होती, तिचे डिपॉझिट आता यांनी तोडलेले आहे. मुंबईत सगळे कोणत्या रस्त्याने चालता येत नाही एवढे रस्ते खोदून ठेवलेले. आणि म्हणून असं करूनही जर मुंबई तुम्ही जिंकणार तर मग काही EVM मॅनेज करून ठेवले का आधी, हा आमचा प्रश्न राहील. जसं म्हणतात की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे ठाकरे ब्रँड आहे, पण ते ब्रँड नसून बाळासाहेब ठाकरे ब्रँड होते असंही मुख्यमंत्री म्हणाले. आता तुमच्याकडे आला तर ब्रँड, तुमच्याकडे नसला तर ब्रँड नाही. या ब्रँडवर तुम्ही 14लाही सत्तेत बसलेले आहात. या ब्रँडवर राज ठाकरे साहेबांच्या घरीसुद्धा तुम्ही किती चक्रा मारल्या, त्यांनी तुमच्याकडे आलेले होते. त्यावेळेस राजसाहेब चांगले होते. आता ते उद्धव साहेबाकडे गेल्यावर आता ब्रँड बदलतात. बाळासाहेब तर ब्रँड आहेतच. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.